बघा बघा सातारकर, सातारा पालिकेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच मीटिंग लागली आणि ही मीटिंग सुरू होण्याआधी मुख्याधिकारी जळक यांना अडवण्यात आलं. खरं तर अडवलं, मात्र त्यांच्यावरच आरोप करण्यात आले. महिला नगरसेविकेला धक्काबुक्की केली. मात्र हे सगळं CCTVत कैद झाल्यानं सगळा प्रकार उघडकीस आला. खरं तर हे सगळं होत असताना एक चित्र समोर येतंय, ते म्हणजे नव्यानंच दाखल झालेले जळक मुख्याधिकारी यांना पळवून लावण्याचा नेमका डाव कोणाचा आहे हा प्रश्न सातारकरांना पडलाय. खरं तर गेली अनेक वर्ष या ठिकाणी मुख्याधिकारी बापट साहेब होते. त्यांच्यानंतर जळक यांची नियुक्ती झाली. मात्र जळक यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना पळवून लावण्याचा नेमका कोणत्या अधिकाऱ्याचा डाव आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे. यामुळं काल जो पालिकेमध्ये एका महिला नगरसेवकाला पुढं करून एका अधिकाऱ्याला पळवून लावण्याचा जो प्रकार सुरू आहे तो नेमका कशासाठी, कुणाच्या फायद्यासाठी हा प्रश्न सातारकरांना पडलाय. खरं तर हे सगळं प्रकार CCTVत कैद झाला आणि त्यामुळं नेमकी घटना काय घडली हे समोर आलं. मात्र मुख्याधिकारी जळक यांनी आता या संबंधित नगरसेवकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. जर त्यांची चूक असेल तर मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी किंवा संबंधित नगरसेविकेवर कारवाई होणं गरजेचं राहील. नाहीतर यापुढे देखील जर अशा घटना घडल्या तर याला नेमकं जबाबदार कोण? त्यामुळं वेळीच अशा घटनांना आळा घालण्यासाठी या ठिकाणी योग्य ती कारवाई होऊन संबंधितावर गुन्हा दाखल करणं गरजेचं राहील. महेश पवार, सातारा. उत्तर द्या. धक्का देऊन आलेत मला. काय? मी कोण आहे? नगरसेविका आहे का कोण आहे? ह्याच्या पेबीला बसले इथे, धक्का देऊन आलेत मला. दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवलं. माझ्या कामात अडथळा केला माझा पूर्णपणे. मला बाहेर पडून दिलं आणि मला जेवढी जागा उपलब्ध होती तेवढ्या जागेतून आलो. लॉक करून ठेवलं. माझ्या कामात अडथळा केला माझा पूर्णपणे. मला बाहेर पडून दिलं आणि मला जेवढी जागा उपलब्ध होती तेवढ्या जागेतून आलो. 11 वाजता मीटिंग चालू आहे, संविधानिक मीटिंग आहे. मला 11 वाजता इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे.